नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल मुरलीधरराव पाटील भांडारवाडीकर यांचं वृद्धकाळ आणि अल्पशा आजारानं निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं ते 70 वर्षाच्या वरच्या वयाचे. विद्यार्थी दशेपासूनच मार्क्स आणि समाजवाद त्याच्या विचारानं भारून गेलेले विठ्ठल आबा पाटील यांचं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण धाराशिवमध्ये झालं आणि मग ते पदव्युत्तर शिक्षणासाठी त्या काळच्या औरंगाबाद आजच्या छत्रपती संभाजीनगर येथे MA करण्यासाठी विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला. विद्यापीठातून त्यांनी MA इंग्लिश ही पदव्युत्तर डिग्री घेतली. त्याच काळात त्यांचा शिक्षक आणि पदवीधर आमदार राहिलेले कैलासजी वसंतराव काळेशी घनिष्ठ संबंध जुळून आला आणि त्यांच्याबरोबर विद्यापीठातील राजकारणात ते सक्रिय राहिले होते. विठ्ठल पाटील विद्यापीठातून MA इंग्लिशची डिग्री घेऊन परत धाराशिवला आल्यानंतर त्यांनी कुठं नोकरीचे प्रयत्न केले नाही. इथं आल्यानंतर त्यांनी विविध वर्तमानपत्रात पत्रकारिता केली. त्यातही दैनिक केसरी, महाराष्ट्राला, त्याचबरोबर संवाद देशभक्त आदी दैनिकातून त्यांनी आपली पत्रकारितेचा वेगळा असा ठसा उमटवला होता. शेतकरी, कष्टकरी मजुरांच्या प्रश्नावर ते अगदी निर्भीडपणे लिखाण करत होते. अशा विठ्ठल आबा पाटील यांची गेल्या 15 वर्षापासून प्रकृती जरा अस्थिरच होती. त्यामुळं त्यांच्या अनेक क्रियावर त्यांचा परिणाम झालेला होता. पण तरीही लोकांशी संपर्क ठेवण्याचा त्याचा छंद शेवटपर्यंत कायम होता. अगदी परवापर्यंत ते भांडारवाडीहून धाराशिवला येत. मग धाराशिवच्या कोर्टाच्या आवारात गप्पाचा फड रंगवत आणि जगातील सर्व विषयावर तिथं चर्चा पण त्याची चालत असे. विठ्ठल मुरलीधर पाटील यांना सर्व आबा या नावानं ओळखत होते. विठ्ठल आबा आता यांचं आज सकाळी 10 वाजता निधन झालं असून आता सायंकाळी 5ला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. आता त्यांची अंत्ययात्रा निघाली असेल आणि भांडारवाडी तालुका जिल्हा धाराशिव येथील त्यांच्या मूळ गावी आता त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असतात. विठ्ठल आबा यांना आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलतर्फे आणि आम्हा शिंदे कुटुंबियातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. एकत्र येणार अशी अनेक दिवसापासून चर्चा सुरू होती. त्या चर्चेला अखेर आज दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान पूर्ण विराम मिळाला. सख्खे चुलत भाऊ, सख्खे मावस भाऊ असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज श्रीकांत ठाकरे ह्या दोघांचं तब्बल 20 वर्षानंतर आज एकत्रित मिलन झालं. एकाच व्यासपीठावरती आले आणि आगामी
मुंबई महानगरपालिका निवडणूक आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येऊन लढवणार अशी घोषणा दोघांनी आज परळी येथील हॉटेलवर पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी काही झालं तरी आमच्या दृष्टीनं महाराष्ट्राचा प्रश्न मोठा आहे, त्यामुळं आमचे भांडणं असो किंवा काय असो, महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. तर आम्ही आता एकत्र आलो आहोत, ते कायम एकत्रच राहणार आहोत आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी सतत लढा देत राहणार आहोत असं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पण सांगितलं. आता मुंबई महापालिकेच्या किती जागापैकी, एकूण जागापैकी किती जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवणार आणि किती जागा मनसे लढवणार याचं त्या पत्रकार परिषदेत त्यांनी उल्लेख केला नाही. पण जी माहिती मिळते त्यानुसार इथं कदाचित 140 ते 150च्या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, तर 60 ते 70च्या दरम्यान मनसे जागा लढवेल असं दिसतंय. या दोघांच्या बरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पण सामील होईल असंही काठगाव बांधली जात असून त्यांच्यासाठी 15 ते 20 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या वाटेला येतील त्यातील जागा सोडणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेत या दोन्ही भावांनी फक्त मुंबई महापालिकेची बद्दलच युती जाहीर केली आणि उर्वरित महापालिकेतील युती संदर्भात लवकरच आपण निर्णय जाहीर करू असं त्यांनी सांगितलं आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय, त्याला आज दुसरा दिवस आहे. काल अनेकांनी उमेदवारी अर्ज घेतले पण भरले नव्हते. आज पण अनेकांनी अर्ज घेतले आहेत पण कुणी अर्ज भरलाय की नाही याबाबतची माहिती अजून काही पुढं आलेली नाही. ती सायंकाळी उशिरा पण पुढे येईल असं दिसतंय. या दोन्ही भाऊ एकत्र आल्याचं मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती झाल्याचं पडसाद राजकीय पक्षात उमटले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महायुतीचे सर्वेसर्वा असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या युतीचा आम्हाला काही फरक पडणार नाही, महापौर सर्वत्र आमच्याच महायुतीचे येतील एवढं सांगितलं आणि फार झालं तरी आमच्याशी लढत देऊ शकतील असं मत व्यक्त केलं आहे. तिकडं ते ज्यांनी सर्वस्व गमावलंय ते एकत्रित येऊन आमच्याशी काय लढणार असा प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर संजय शिरसाट जे की महायुती सरकारमधील एक मंत्री आहेत, त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मनसेची साथ म्हणजे डुबने वालों को तिनके का सहारा असे शब्दात आपले भावना व्यक्त केल्या आहेत. तर या युतीचं नेमकं काय परिणाम निवडणुकीत होतो ते आपल्याला 15 जानेवारीचं मतदान झाल्यानंतर, ज्यावेळेस 16 जानेवारी 2026ला मतमोजणी होईल त्यावेळेस पडतील. परंतु त्या दोघांच्या एकत्र येण्यामुळं जो भयभीत असा असणारा मराठी बांधव मुंबईत असतो त्यांना पाठबळ मिळेल एवढं मात्र नक्की. आणि तो मराठी बांधव, तो महाराष्ट्रीयन माणूस नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या युतीच्या मागं खंबीरपणे या निवडणुकीत उभा असल्याचं दिसून येईल. हे मात्र खरं आहे आणि त्याचाच निकाल त्याचं परिवर्तन होईल आणि मग मुंबई महापालिकेवर 16 जानेवारी नंतर कोणाची सत्ता असणार त्याचं उत्तर पण आपल्याला मिळेल एवढं नक्की.
आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक याच्यावर चर्चा झाली. त्यात एक महत्त्वाचे धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. धाराशिव इथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास मान्यता आणि त्यासाठी निधीची उपलब्धता पण करण्याचा निर्णय शासनानं आजच्या बैठकीत घेतला. आणि त्याचबरोबर त्या पुतळ्यासाठी शासकीय दूध डेअरीची जी शासकीय जागा आहे त्यातील 1 एकर जागा विनामोबदला अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा उभारणीसाठी देण्याचं पण त्यात नमूद करण्यात आलं आहे. या निर्णयाचं धाराशिव शहर जिल्ह्यातील मातंग बांधवांनी आनंद व्यक्त केला असून कौतुक केलं आहे. आणि आज जो निर्णय घेतला आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी पुढे केली आहे. आता यावर लागलीच काही घडतंय या संदर्भात आराखडा तयार होतो की काय याकडे सगळं जिल्हावासियांचं लक्ष लागून राहणार आहे. ग्रामीण भागात आर्थिक संस्था आता चांगल्या मूल्यावर असं जनहित पतसंस्थेच्या एकूण आजपर्यंतच्या कामकाजावरून दिसून येत आहे. जनहित परिवार आणि जनहित पतसंस्थेच्या वतीनं सन 2026 सालची दिनदर्शिका तयार करण्यात आली असून त्या दिनदर्शिकेचं आज माजी सेवानिवृत्त सनदी अधिकारी देशमुख यांच्या हस्ते येरमाळा येथील जनहित पतसंस्थेच्या कार्यालयात प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमाला जनहित पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन असलेले प्राध्यापक संतोष तोळ, वल्लभ माशाळकर, गिवारे, संतोष आगलावे आदी मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाला या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जनहित पतसंस्थेनं दिनदर्शिका प्रकाशित केली असून ती सभासदांना आता वाटप करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाची चित्रफित पण आपण सोबत जोडत आहोत. आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.